नमस्कार मंडळी, डेली ब्लॉगचा दिवस 25वा. आज आपल्या ब्लॉगची सुरुवात सकाळी 6 वाजता. आज आपण सकाळी एका ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे आपण सकाळी उठून मस्तपैकी आवरून निघालो. नंतर आपण नियंतेशला घ्यायला गेलो. थोडीशी मजा घ्यायची ठरवलेली. तो आला तर दारच उघडलं नाही. म्हटलं वाजू दे थोडी थंडी काय बोलतोय बघू. मग थोड्या वेळाने आपण घेतले त्याला आतमध्ये आणि आपण निघालो आपल्या प्रवासाला. पहाटेचे मस्त वातावरण आणि आपला प्रवास. निघालो तर काय आहे, 2 हेवी गाड्यांच्या मागेच होतो. अशा गाड्या बघितल्या ती धडकीच भरते. नंतर आपण आलेलो आहे एकविरेला. एकविरेला यायचं कारण की अक्षयचं खूप दिवस झालं होतं जायचंय म्हटला होता. कारण की गाडी घेतली होती तर म्हटलं आपण जाऊन येऊ एकविरेला. एकविरेला वरती गेलो आम्ही, गाडी पार्क केली आणि थंडी होती म्हणून जे स्वेटर वगैरे घातले होते ते काढून ठेवले. कारण की पायऱ्या चढताना परत गरम होणार होते. मग सगळे स्वेटर वगैरे काढून आपण निघालो. गाडी अर्ध्यापर्यंत जाते. मग तिथून निघालो आपण. एक्युरेल काय आपण रेग्युलर जात असतो त्यामुळे आपल्याला प्रवास काही जास्त अवघड वाटत नाही. नंतर आपण वरती गेलो आणि नंतर गेटमध्ये एंट्री केली. तर हे आपले एकविरा देवीचे मंदिर. त्यानंतर आपण लागलो लाईनीला. लाईन खूप होती. आज संडे होता आणि पौष महिन्याचा पहिला दिवस होता. त्यामुळे खूप गर्दी होती. मग काय म्हटलो थांबा आता लाईनीला आणि चला. मग तिथं टाईम जाणारच होता. मग आपले व्हिडिओ काढत, बोलत आपण निघालो. आजकाल कपड्यांना पण लाईटी आल्या आहे. त्याचाच हा एक नमुना पहा. दिसायला चांगलं वाटत होतं. नंतर आपण मंदिरात गेलो. एकविरा देवीचे दर्शन घेतले आणि आपण नंतर मंदिरातून बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर आपण मंदिराचा आणि लेणीचा व्हिडिओ घेतला. आपले फोटोज वगैरे घेतले आणि आपण नंतर खाली उतरायला लागलो. खाली उतरताना आपल्याला दिसली एक क्यूट गर्ल होती. म्हणजे तिची आई तिला डोक्यावर घेऊन येत होती. तर बघा किती क्यूट दिसते ही. नंतर आपण खाली जाताना आपल्याला बँड दिसले. एक नाही आपल्याला 2-2 बँड दिसले. थोडा एन्जॉय केला आणि आपण आलो घरी. तर ह्या दिवसाचा पहिला पार्ट आहे कारण की संडे होता. आपण संध्याकाळी पण एका ठिकाणी गेलो होतो. त्याचा पण येणार आहे. तर तो पण पाहायला विसरू नका. धन्यवाद.